सन 2019 पासून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNA 136 ही सातत्याने संघर्ष करत होती की ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी दोघं पदांची जोखीम आणि जबाबदारी सारखी आहे। आम्हाला ग्रामसेवकानंतर जे पदोन्नती मिळते ते ग्रामविकास अधिकारीच्या पदात कामात कुठलाही बदल होत नाही, तर दोघं पदांचं एक पद करावं आणि ते एक पद केल्यानंतर आम्हाला कालबद्ध पदोन्नतीमध्ये फायदा होईल, जो सातत्याने 4थ्या वेतन आयोगापासून तर 7व्या वेतन आयोगापर्यंत प्रचंड अन्याय आमच्यावर होत होता। म्हणून आम्ही सदरचा विषय ज्यावेळेस राज्य सरकारकडे नेला, तर त्या राज्य सरकारकडे नेल्यानंतर 19 पासूनचं चालू असलेल्या संघर्षाला आज यश आलं। आमच्या चाळीसगाव तालुक्याचे आमदार आदरणीय मंगेशदादा चव्हाण, जरी मी राज्याचा अध्यक्ष असलो तरी मला असं वाटतं की संघटनेचे प्रमुख म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने कामकाज पाहिलं आणि आदरणीय आमचे ग्रामविकास मंत्री आमचे पालक गिरीश भाऊ यांनी तो विषय समजून घेतला आणि समजून घेतल्यानंतर त्यांना कळलं की ह्या संवर्गावर गेल्या कित्येक वर्षापासून अन्याय झालेला आहे। त्यामुळे हे दोघं पद एकत्र करून यांना कालबद्ध पदोन्नतीमध्ये 10 वर्षांनंतर S14, 15 वर्षांनंतर S15 आणि 20 वर्षांनंतर S20 ही वेतन श्रेणी देय होते, परंतु दिली गेली नाही। आणि मग त्यांनी विभागाला आदेश करून विभागाने अहोरात्र मेहनत घेऊन आदरणीय कक्षाधिकारी असतील, अव्वल सचिव असतील, उपसचिव असतील, आदरणीय सचिव डवले सर असतील यांचंही प्रचंड असं मोलाचं योगदान मिळालं। आणि आमच्या मंगेशदादांनी जे प्रामाणिकपणे कुठलंही काही एक विचार न करता प्रामाणिक भावनेने आम्हाला आमच्यासोबत राहून प्रत्येक टेबलला फॉलोअप घेऊन फाईल टू फाईल आमच्यासोबत फिरले आणि आज हा सोन्याचा दिवस उगवला। राज्यातील 22,000 ग्रामसेवक संवर्गाला आज सर्व 34 जिल्ह्यांमध्ये फटाके फोडून या निर्णयाचं स्वागत केलं। आमच्यावर गेल्या कित्येक वर्षापासून झालेला अन्याय आज दूर झाला। त्यामुळे आज आम्ही महायुती सरकारचं राज्यातील 22,000 ग्रामसेवकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये नक्कीच शासन जी जबाबदारी आमच्यावर देईल, आतापर्यंत नक्कीच आम्ही केंद्राच्या राज्याच्या सर्व योजना उपेक्षित दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहोचवतोच, पण भविष्यात देखील प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि आम्ही कुठल्याही प्रकारचे उपकार विसरत नाही। आणि आज महायुती सरकारने जो आम्हाला कित्येक वर्षापासून झालेला अन्याय दूर केला, त्यामुळे आदरणीय मंगेशदादा, आदरणीय गिरीश भाऊ, आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय फडणवीस साहेब आणि आदरणीय शिंदे साहेब यांचे मनापासून आम्ही आभार मानतो आणि 22,000 लोकांच्या वतीने धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।